नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, संपूर्ण जगामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये आपला देश अग्रेसर आहे. हे जरी सत्य असले तर नाण्याची दुसरी बाजू आपल्याला हेही सांगते की जेव्हा प्रति पशुधन जी उत्पादकता असते त्याचा जेव्हा आपण विचार करतो ती अत्यंत नगण्य, अत्यंत कमी आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. मंडळी, आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण जगामध्ये जेवढं पशुधन आहे त्यापैकी जवळपास 50% पशुधन केवळ आपल्या देशामध्ये आहे. प्रचंड पशुधन आपल्या देशामध्ये. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 3,78,00,000 एवढं पशुधन, एवढ्या नंबर्समध्ये पशुधन आपल्याकडे आहे. पण मंडळी, उत्पादकता का कमी आहे? म्हणजे आपल्याला कल्पना असेल की आपली देशी गाय, गीर गाय गुजरातमधली 50 वर्षापूर्वी ब्राझीलमध्ये नेली आणि त्यावर संशोधन केलं, त्याच्यावर प्रयोग केले, त्यांना सकस पोषक आहार कसा देता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि जी गीर गाय आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये किंवा गुजरातमध्ये दिवसाला 7 ते 8 लिटर, 9 लिटर दूध देते, ती गीर गाय ब्राझीलमध्ये आता 40 ते 50 लिटर दूध दिवसाला देते. आणि आपल्याला सांगून किंवा ऐकून आश्चर्य वाटेल की संपूर्ण ब्राझीलमध्ये घरोघरी जे दूध वितरित केलं जातं त्यातलं 80% दुधाचा जो वाटा आहे तो गीर गायीचा आहे. मंडळी, जर ब्राझीलचे लोक इथून गाय तिथे नेऊन ते करू शकतात, मग आपण का नाही करू शकत? मंडळी, आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे पशुधन खूप आहे. आपल्याकडे आपल्या देशी गायी पण खूप छान आहेत. अनेक जाती आहेत. प्रत्येक विभागाला विभागून दिलेल्या परमेश्वरांनी त्या जाती आहेत. पण मंडळी, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हटलं तर चूक होणार नाही. आपण त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष केलं असं म्हटलं तर चूक होणार नाही की त्यांना सकस पोषक आहार आपल्याला कसा देता येईल. आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या तशाच आहेत की आपल्याकडे सतत दुष्काळ पडतो आहे, पिण्याला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, चारा नाही, जनावरांना पाणी नाही, संकट खूप आहेत. पण आज आपण जर बघितलं, आपल्याला जर दूध उत्पादकता वाढवायची असेल, उत्पादनात तर आपण 1 नंबरला आहोत, पण प्रति पशुधन जर उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याला कमी वेळात, कमी खर्चात, कमी जागेत कसा सकस पोषक आहार तयार करता येईल हाच आजचा विषय आहे. आणि ते तंत्रज्ञान काय? तर ते तंत्रज्ञान आहे हायड्रोपॉनिक्स. हायड्रोपॉनिक्सच्या माध्यमातून चारा उत्पादन हे आजचा हा चर्चेसाठी आपण विषय निवडलाय. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत एक नव्हे तर 2 महानुभव तज्ज्ञ आज आपल्यासोबत आहेत. आपली ओळख करून देतो. सर्वप्रथम डॉक्टर भास्कर गायकवाड. डॉक्टर गायकवाड सर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाभळेश्वरला कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रमुख शास्त्रज्ञ म्हणजे चीफ सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आणि आजचा जो विषय त्या विषयामध्ये त्यांचा फार मोठा अभ्यास आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेलच. दुसरे महानुभव तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत डॉक्टर शांताराम गायकवाड सर. शांताराम गायकवाड सर हे गोविंद डेअरीमध्ये फलटणला, जिल्हा सातारा येथे सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणजे असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. आणि त्यांचा सुद्धा अत्यंत मोठा वाटा आजचा जो विषय आहे त्यामध्ये आहे. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल काम ज्याला आपण म्हणतो त्यांनी या विषयात केलेलं आहे. दोन्ही महानुभाव आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून याविषयी आपल्याला भरपूर काही जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार. आपल्या दोघांचे कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, आपला हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, म्हणजे दर्शकांना खूप उत्सुकता असते आणि त्यांना फोन करून तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात. तर पहिले त्यांना फोन नंबर आपण सांगूया, मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसडी कोड अगोदर फिरवायचा आहे. डॉक्टर साहेब, आपल्यापासून सुरू करूया. डॉक्टर साहेब, जेव्हा आपण पशुधन, दुग्ध व्यवसाय, दुग्ध उत्पादन, मी आता सांगितलं की संपूर्ण जगात उत्पादनामध्ये आपण अग्रेसर आहोत पण उत्पादकता कमी आहे, तर काय अर्थशास्त्र आहे, महाराष्ट्रातली सद्यस्थिती काय आहे, दुग्ध व्यवसायाला डोळ्यासमोर ठेवून काय सांगता येईल? खरं महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय खरा एक शेतीतला किंवा शेती व्यवसायाचा कणा आहेत. आणि आज जिरायत भाग महाराष्ट्र हा जिरायती राज्य आहेत. बरोबर. 82% जिरायत क्षेत्र आहेत. तर जिरायत भागातला शेतकरी असू द्या किंवा अल्पभूधारक, मध्यम भूधारक शेतकरी असू द्या, की आज त्याचा जो उदरनिर्वाहाचं जे मुख्य साधन जे आहे बरोबर तो दुग्ध व्यवसाय आहे. आज जर महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये जर विचार केला एकूण शेतीच्या उत्पादनामध्ये तर 23 ते 24% वाटा हा दुग्ध व्यवसायाचा आहे. आणि हे असताना सुद्धा आज आपण बघतो की एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना पैसे देणारा व्यवसाय असून सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धतीनं की जे आता तुम्ही म्हटले की उत्पादकता कमी, उत्पादन जर जास्त असं उत्पादकता कमी, आणि उत्पादकता कमी असण्याचं मुख्य कारण असं आहे की आपण 3 गोष्टीवर जे लक्ष दिलं पाहिजे. एक, आपण ब्रीडिंगवर म्हणजे जे काही संकरीकरण केलं, परंतु गोठा व्यवस्थापन आणि चारा व्यवस्थापन ह्या 2 गोष्टीमध्ये मागे पडलो. आणि आज प्रश्न असा आहे की नुसतं संकरीकरण करून दूध उत्पादन वाढणार नाही, तर गोठा
साठा व्यवस्थापन आणि जर चारा व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर आपल्याला ती उत्पादकता वाढवायची. कारण व्यवसाय कधी परवडतो, एक तर चांगला भाव मिळाला तर परवडतो किंवा चांगली उत्पादकता मिळाली तर. आज काय होतं, भाव कमी आहेत आणि उत्पादकता कमी, आणि म्हणून हा चांगला एक शेतकऱ्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा घटक असून सुद्धा आज चारा व्यवस्थापन व्यवस्थित नाही याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे खरं हा व्यवसायाकडे शेतकरी म्हणजे चांगला व्यवसाय असून सुद्धा त्याच्यापासून लांब चालला, ही दुर्दैवाची बाब आहे. नाही म्हणजे सर, अत्यंत महत्वाचा पूरक व्यवसाय, इनफॅक्ट हा तर मुख्य व्यवसाय असं म्हटलं तरी वागू होणार नाही. पण आपण जसं सांगितलं की नुसतं उत्पादन किंवा उत्पादकाकडे न बघता चारा व्यवस्थापन, कारण तुम्ही जर त्यांना सकस पोषक आहार दिला तर उत्पादकता वाढणारच, आणि प्लस स्वच्छता पण गोठ्यातली आणि जनावरांचं आरोग्य, म्हणजे अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत. डॉक्टर साहेब, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आजचा जो विषय आहे हायड्रोपॉनिक्स म्हणजे माती विना शेती, असा हा थोडक्यात विषय आहे. तर हायड्रोपॉनिक्सची सुरुवात कुठून झाली, काय पूर्व इतिहास आहे या विषयाला? हायड्रोपोनिक जर पाहिलं तर त्याला तसा फार प्राचीन मोठा इतिहास आहे. बरोबर. आपण जर जगातली 7 आश्चर्य जी पाहिली त्याच्यामध्ये आपण हँगिंग गार्डनचा उल्लेख ऐकतो, तो पण एक हायड्रोपॉनिकचाच विषय आहे. आपण पूर्वी जर इतिहासामध्ये वाचलं तर 1945 साली अमेरिकन सैन्य त्यावेळेला त्यांच्याकडं म्हणजे भाजीपाला उत्पादन म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अवघड होतं, त्यांनी 30/90चं एक मोठं हायड्रोपॉनिक युनिट करून त्यावेळेला उत्पादन घेतलं होतं आणि त्यांचा जो उदरनिर्वाहाचा भाग आहे त्यावेळेला भागवला होता. दुसरं म्हणजे भारत सरकारनं सुद्धा 1980 साली जवळजवळ डझनभर मशीन ICR मार्फत भारतामध्ये मागवली होती, आणि त्यानंतर जवळजवळ 50 मशीन भारतामध्ये आली होती. परंतु काय झालं की मशीनचा खर्चच जास्त असल्यामुळे त्याचं इतर शेतकऱ्यांनी अनुकरण केलं नाही. आता आमच्या गोविंद दूध संस्थेचा जर विचार केला तर गोविंद दूध संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजीव मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही त्यावेळेला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी फार मोठं काम करत होतो, आणि मोड आलेल्या धान्यावर आम्ही काम करत होतो की मोड आलेलं धान्य दिलं तर उत्पादन खर्च कमी होईल. मग 2012ला दुष्काळ थोडा पडला होता, तर त्यावेळेला आम्ही असं वाटलं की ह्या मोड आलेल्या धान्याचं आपण हायड्रोपॉनिक चाऱ्यामध्ये उत्पादन करू. मग त्यावेळेला अनिल निंबाळकर या शेतकऱ्याकडे आम्ही चालू केलं उत्पादन करणं. त्यावेळेला एवढं आम्हाला माहित नव्हतं, आम्ही झाडाखाली ट्रे ठेवायचं, घरामध्ये ट्रे ठेवायचं, आणि मग नंतर ICR गोव्याला जाऊन एक मोठं मशीन पाहिलं, आणि त्यानंतर एक चांगलं मशीन तयार केलं की ज्याच्यामध्ये 30,000 रुपयामध्ये तयार केलं की ज्याच्यामध्ये हायड्रोपॉनिक चारा तयार झाला. ही इथून याची सुरुवात झाली. बरोबर. म्हणजे तंत्रज्ञान तसं बघितलं तर खूप जुना इतिहास आहे, आणि आपण असं म्हणतो की माणसाची गरज ही संशोधनाची जननी आहे. तर माणसाची जी गरज होती त्यांनीच हे करायला भाग पडलाय, आणि त्याचा फायदाच झालाय, म्हणजे तंत्रज्ञानाचा फायदा झालाय. पण डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की हायड्रोपॉनिक्स हे तंत्र नेमकं काय आहे? खरं हायड्रोपोनिक या नावाचाच एक ग्रीक शब्द येतो, आणि त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे हायड्रो म्हणजे पाण्यावर फक्त, म्हणजे कोणत्याही जमिनीचा आधार न घेता फक्त पाण्यावर पिकाचं वाढ करायची. म्हणजे एक कधी कधी असं वाटतं की एक म्हणजे आश्चर्य वाटतं की आपल्या जमिनीमधून उत्पादन घेण्याची सवय असते, चारा पिकं किंवा काही, पण याच्यामध्ये असं आहे की आपल्या जमीन मातीचा आधार न घेता फक्त पाण्याचा वापर करून, हवेत पाण्याचा फक्त वापर करून त्या पद्धतीनं उत्पादन घेणं, खरं ही हायड्रोपोनिकची सळसळ अर्थ आहे. आणि याच्यामध्ये जे तंत्रज्ञान आहेत की आज आपण बघतो की जसं आज चाऱ्याबद्दलच बोलतो, पण आज भाजीपाला किंवा इतर पिकांमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान आलेलं आहे की फक्त पाण्याचा वापर केला आणि पाण्यामध्ये तुम्हाला अन्नद्रव्य वगैरे दिलं तर आपले उत्पादन घेतात. आता मक्यामध्ये ते एवढं सोपं तंत्रज्ञान आहे की त्याच्यामध्ये फक्त बी टाका आणि फक्त पाण्याचा वापर जो आहे तो फवारणीद्वारे, फॉगर जो असतात, फॉगरद्वारे जर पाणी दिलं, आणि त्या फक्त हवामान, कारण याच्यामध्ये कसं आहे की पिकाला लागणारं पोषक वातावरण, म्हणजे हे पोषक वातावरण तयार करण्यासाठी समजा एक ठराविक हवामान, आर्द्रता लागते, ठराविक तापमान लागतं, ठराविक सूर्यप्रकाश लागतो, हे सगळं हवामान जो आहे तो हवामान त्या पद्धतीने निर्माण करून देणं की जेणेकरून त्या फक्त त्या हवामानावरच पिकाची वाढ होणं. आणि फोटोसिंथेसिस आपलं जसं म्हणतो की सूर्याचा प्रकाश घेतला की अन्नग्रहणाची क्रिया सुरू होते, आणि त्याच्यावरून जे काय बियामध्ये जे काय अन्नद्रव्य असतं आणि सूर्यप्रकाश याच्यातून त्या बियापासून झाडाचं रूपांतर जे होतं, खरं एक सळसळ असा अर्थ. परंतु हे अजून बऱ्याच वेळा असं होतं की माती विना शेती आपण जेव्हा म्हणतो माती विना शक्य वाटत नाही. परंतु ही गोष्ट खरं एक चांगलं तंत्रज्ञान, माझ्या मते भविष्यात एक मिराकल आपण म्हणतो ना, एक मोठ्या प्रमाणात त्याच्यातून जादूचा प्रयोग जसं वाटतं काहींना की शक्य वाटत नाही. म्हणजे जी मका आपण जे 40, 70, 80, 90 दिवस लागतात वाढायला, ती मका तुम्ही 8 दिवसामध्ये खाऊ घालता, ते बी माती विना. ते एक थोडंसं या पद्धतीने थोडंसं वेगळा. फोन घेऊया. परभणीवरून विनोद खजे काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो.
हा विनोदभाऊ आवाज येतोय, विचारा, सलग प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज कमी करा. हो हो सर. तर हायड्रोपोनिक्स मध्ये आपण मका वापरतो. हो हा, तर मकाची कॉस्ट जी आहे 14 रुपये जवळपास किलो पडते. हो आणि तिला आपण हायड्रोपोनिक्स मध्ये वाढवल्यानंतर हो त्याला परत समजा ड्राय मॅटर त्याचं ड्राय केलं तर ते त्याचं वेट लॉस होतं आणि ते सारखंच पडतं जवळपास आपल्याला. नाही याच्यामध्ये चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की 1 किलो ड्राय मॅटर आम्ही ते सुद्धा प्रयोग घेतले आहेत की 1 किलो जर मका असली तर आपल्याला 1 किलो 300 ग्रॅमचं ड्राय मॅटर मिळतं. आता याच्यामध्ये आपला महत्वाचा विषय काय की आपल्याला हिरवा चारा उपलब्ध होत नाही. ड्राय मॅटर आपण वेगळ्या माध्यमातून देऊ शकतो. ड्राय मॅटरसाठी तुमचा कोरडा चारा असतो किंवा बाकीचं खाद्य चारा असतो, त्याच्या माध्यमातून तुम्हाला ड्राय मॅटर देता येते. आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आता दुष्काळी परिस्थिती, हिरवा चारा आपल्याकडे उपलब्ध नसतो. हिरवा चारा जर जनावरांना गेला नाही तर त्याचं त्यांच्या शरीर क्रियेवर त्यांच्या बाकीच्या याच्यावर सगळं परिणाम होतो. म्हणून आपल्याला हायड्रोपोनिककडे बघताना आपला हा विचार करायचा आहे. ड्राय मॅटरसाठी हायड्रोपोनिक नाही, लक्षात घ्या. ड्राय मॅटरसाठी आपल्याला दुसरे ऑप्शन्स आहे. वाळलेला चारा आपल्याकडे असतो, भुसा असतो, काही दुसरा काही माध्यमात देऊ शकतो. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हिरवा चारा जो 30%, 40-35% द्यावा लागतो, तो जर आपल्याला जर याच्यातून गेला नाही आणि म्हणून हायड्रोपोनिककडे बघताना ड्राय मॅटर म्हणून बघता आपल्याला एक हिरवा चारा जनावरांना द्यायचा आहे, त्या पद्धतीने बघा. दुसरी गोष्ट कॉस्टिंगचा विचार केला तर आजही जवळजवळ 1.5 ते 2 रुपयाच्या पुढे कॉस्टिंग जात नाही 1 किलोला. जर आपण चारा तयार करायचं मक्यापासून आणि 14 रुपये किलो तुम्ही म्हणताय मक्याची किंमत आहे, कमीत कमी 7 ते 8 किलो चारा तयार होतो. आणि 7 ते 8 किलो म्हणजे 8 किलो चारा जर म्हटलं तर आज 2 रुपये तुम्हाला किलो पडतो. आणि आज आपल्याला कोणताही चारा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 2 रुपये किलोने चारा मिळू शकत नाही. खरं एक याच्याकडे एक थोडंसं सकारात्मक किंवा चांगल्या पद्धतीने जर बघितलं तर मग आपल्याला याच्यातून अनेक म्हणजे आणि दुसरे फायदे ते मी याच्यामध्ये अनेक सांगाल की तुमच्या मकामध्ये प्रथिनं 8% असतात किंवा 9% असतात. इथं तुमचे 12-13% प्रथिनं होतात. याच्यामध्ये तुमचं जे बाकी अन्नद्रव्य आपण जसं म्हणतो मोड आहेत, आपण मटकी खातो, तर मटकी खाण्याऐवजी मोड येऊन जर मटकी खातो तर ते मिनरल्स वाढतात, व्हिटॅमिन्स वाढतात, जैविके प्रतिजैविके वाढतात. तो इनडायरेक्ट बेनिफिट एवढा आहे की तो आपण जेव्हा ते प्रत्यक्ष अनुभव घेऊ का दुधाचं उत्पादन जे वाढतं आपल्याला बघितलेलं आहे, म्हणजे अनेक फायदे आपल्याला दिसतात. फक्त आपण कॉस्टिंगचा जर विचार केला तर बाकी मग किंवा ड्राय मॅटरचा विचार केला तर मग आपल्याला चुकीची बाजू आपण फक्त एकच बाजू बघतो असं माझ्या दृष्टीने. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी मगाशी पण बोललो की कमी वेळात, कमी जागेत, कमी खर्चात अत्यंत सकस पौष्टिक आहार आपण करू शकतो. आणि जनावरांना तो फार आवडतो. मी स्वतः हे बघितलेलं आहे की म्हणजे गीर गाय किंवा गायी आपल्या मोठ्या आवडीने ते खातात. मला असं वाटतं की हे करण्यामध्ये काही अडचण असू नये. डॉक्टर साहेब, मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा की समजा आता हायड्रोपोनिक पद्धतीने आपल्याला चारा करायचा आहे तर कोणत्या प्रकारचं युनिट किंवा कशा प्रकारचं युनिट तयार करायला पाहिजे बळीराजाने किंवा शेतकऱ्यांनी ज्याच्याकडे पशुधन आहे, काय सांगताय? आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की 1980 साली आपल्याकडे काही मशीन आल्या होत्या, हो. पण त्याची पुनरावृत्ती झाली नाही. याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना ते परवडत नव्हतं एवढ्या महागाचं मशीन. मग आता त्यानंतर बरंच काम झालं याच्यावर आणि सुरुवातीला लाकडी बांबूंपासून काही मशीन तयार केल्या आणि त्या मशीन मार्फत म्हणजे उदाहरणार्थ बांबू वापरले, शेडनेट वापरलं, त्याच्यामध्ये काही आपल्याला जे ट्रे मिळतात ते वापरलं आणि कमी खर्चामध्ये आपण लाकडी पद्धतीने करू शकतो. आणि त्यानंतर मग आपण एमएस किंवा लोखंड याचा वापर करून सुद्धा आपण त्याच्यामध्ये ट्रेच्या पद्धतीनं मॉडेल तयार करू शकतो. आता लेटेस्ट पद्धतीमध्ये UPVC पाईप वापरून सुद्धा आपण हे युनिट तयार करू शकतो. PVC पाईप 1 इंची PVC पाईप वापरून सुद्धा हे युनिट तयार करू शकतो. म्हणजे आता आपण जर पाहिलं तर जी 15 लाखाची मशीन आहेत, 15 लाख 8 लाख अशा याच्यामध्ये मिळतात. आपण लाकडी याच्यामध्ये साधारण दररोज 100 ते 150 किलो आपल्याला जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपण साधारण 25,000 मध्ये लाकडी मॉडेल तयार करू शकतो. तेच 70 ट्रेचं मॉडेल आपण PVC मध्ये साधारण 16 ते 17,000 मध्ये करू शकतो. आणि अर्धा इंची याच्यामध्ये पाईपाचं जर आपण मॉडेल करायचं म्हणलं तर साधारण 50 ट्रेचं मॉडेल आपण फक्त 9,000 रुपयामध्ये करू शकतो. तर एवढ्या कमी खर्चामध्ये आपण हे हायड्रोपॉनिक्सचं तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचू शकतो. नाही डॉक्टर साहेब, मला तुम्ही आता जे बोलत होता तेव्हा मला एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला की समजा एखादा छोटा शेतकरी ज्याच्याकडे 6 किंवा 7 जनावर आहेत, गायी आहेत, तर त्याच्यासाठी अजून अर्थशास्त्र म्हणजे अजून इकॉनॉमिकल त्याला परवडणार असं छोटंसं युनिट करू शकतो का आपण अत्यंत स्वस्तात? कारण टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे पण शेतकऱ्यांना परवडली पण पाहिजे. बरोबर. याच्यामध्ये असं आहे की आता याच्यामध्ये आपण काय करतो, सुरुवातीला मोटर लावलेली आहे पाण्यासाठी, त्याला टायमर बसवलेला आहे, ट्रे चांगले घेतलेले आहेत, नंतर शेड नेट वगैरे वापरलेले आहे. आता आपण असं पण करू शकतो की बऱ्याच शेतकऱ्यांबरोबर आम्ही असे प्रयोग केलेले आहेत की त्यांना आपण 2 जनावरांसाठी 3 जनावरांसाठी हायड्रोपॉनिक युनिट करून दिलेलं आहे. पण कसं होतं की काही लोकांकडे शेड नेटसाठी पैसे नव्हते. मग त्या लोकांना विचारलं तुमच्याकडे हे वातावरण कंट्रोल करण्यासाठी काय आहे,
तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे जुन्या साड्या वगैरे आहेत. ठीक आहे, तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण तर ऐकलंय की संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता सुद्धा ज्ञानेश्वरी मार्फत लोकांपर्यंत पोहोचवली. तसं हे जे तंत्रज्ञान आहे हे सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून त्या साडे त्यांच्या मार्फत जर आपण हे जर केलं तर गोरगरीब लोक ज्यांच्याकडे आज भांडवल नाही ती लोक सुद्धा हायड्रोपॉनिक्सचं युनिट करू शकतील. आता आपण जे पाहिलं तर हे चित्रामध्ये आपण पाहतोय की कमी खर्चामध्ये म्हणजे साड्यांचा वापर करून सुद्धा घरच्या घरी त्यांनी जे मॉडेल केले त्याला साधारण 2 ते 3 हजार रुपये खर्च आला असेल आणि त्यामध्ये दररोज ते 40 किलो चारा 2 गायींसाठी त्याच्यामध्ये तयार करतात. आणि ही सर्वात महत्वाची बाब आहे. सर एक फोन घेऊया. नाशिकहून नितीन बांगर काय विचारू इच्छितात? विचारा नितीनराव, विचारा. आवाज येतोय? हॅलो, नितीन बांगर बोलतोय. हा नितीनराव, थोडं मोठ्याने बोला. हॅलो, हायड्रोपोनिक शेड मध्ये बुरशी लागते का? ती लागली तर काय करावे किंवा लागू नये त्यासाठी काय करावे आणि त्यामध्ये किती प्रोटीन असतं हायड्रोपोनिक्स मध्ये? नितीन बांगर यांनी एक प्रश्न विचारला होता नाशिकवरून. त्यांनी विचारलं होतं की हायड्रोपॉनिक पद्धतीने जर आपण केलं शेडमध्ये चारा उत्पादन, मक्याचं विशेष करून, तर त्याला बुरशी लागते का? आणि जर आपण चाऱ्याचं उत्पादन केलं तर प्रथिनं त्यातून किती मिळतात? मला वाटतं डॉक्टर साहेब आपण सांगा. सर्वात महत्वाचा हा प्रश्न फार चांगला आहे आणि आम्ही जो आजपर्यंत आढावा घेतला त्याच्यामध्ये 50% लोक फक्त बुरशी येते याच्यामुळे हे हायड्रोपॉनिक बंद करतात. तर हायड्रोपॉनिकमध्ये बुरशी न यावं याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्याचं बियाणं आपण चांगल्या पद्धतीचं निवडायला पाहिजे. बियाणं निवडताना बऱ्याच वेळेला त्याची जर्मिनेशन म्हणजे अंकुरण करण्याची क्षमता पण चांगली पाहिजे. दुसरं कारण म्हणजे पाण्याची जी वारंवारता आपण देतो ते पण याच्यामध्ये महत्वाचं आहे. जर पाण्याची वारंवारता 6 तासांनी ठेवतो का 4 तासांनी ठेवतो का 2 तासांनी ठेवतो हे पण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण याच्यामध्ये आपण जो ट्रे वापरतो तो ट्रे कशा क्वालिटीचा आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की ट्रेमध्ये आपण ज्या वेळेला पाणी सोडत असतो त्यावेळेला पाण्याचा पूर्ण निचरा होत नाही. पाणी त्याच ठिकाणी थांबतं आणि पाणी त्या ठिकाणी थांबल्यानंतर धान्य कुजून त्याच्यामध्ये फंगस होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये फंगस होत असेल त्यावेळेला पाण्याची वारंवारता वाढवणं, ट्रेचा स्लोप चांगला देणं जेणेकरून पाण्याचा निचरा चांगला होईल आणि जे फंगल ग्रोथ त्याच्यामध्ये जीवाणू वाढणार आहेत ते पूर्णपणे त्याच्यामध्ये धुवून जातील आणि अशी फंगल ग्रोथ परत येणार नाही. आणि एक फोन घेऊया, आपण त्यांना होल्ड करू शकत नाही. रवींद्र गोसावी धुळ्यावरून काय विचारू इच्छितात? विचारा. शेळी पालनासाठी मला हायड्रोपोनिक्सचं हे करायचं आहे तर 60 शेळ्यांसाठी मला किती खर्च येऊ शकतो आणि किती एरिया लागेल यासाठी? बरोबर, विचारू आपण. डॉक्टर साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की शेळी पालन करायचं आहे आणि हायड्रोपॉनिकच्या माध्यमातून चारा करायचा आहे, तर किती जागा लागेल, कसं करता येईल? याच्यामध्ये आम्ही कारण आमची सुरुवातीला आम्ही गायांवर सुरू केलं, पण आता जो शेळ्यांचे युनिट सुद्धा गोट फार्म सुद्धा त्याच्याकडे कन्वर्ट केलं. जसं आपण काय म्हणतो की गाईला जर हायड्रोपोनिक द्यायचं असेल तर एक 17-18 किलो मॅक्झिमम. म्हणजे चारा कसं असतं की आपल्या हिरव्या चाऱ्याचं नियोजन करायचंय. जर तुमच्याकडे दुसरा हिरवा चारा असेल तर तुम्ही गाईला समजा आपण 17-18 किलो पण देऊ शकतो. शिळीला आपण जास्तीत जास्त 3-4 किलो पण देऊ शकतो. 3-4 किलो पण तुमच्याकडे 3-4 किलो मॅक्झिमम. जर तुमच्याकडे समजा घास असेल किंवा बाकीचा हिरवा चारा असेल तर मग तुम्ही 2 किलो पर्यंत. म्हणजे आपल्याला समजा शिळीला 4 किलो हिरवा चारा लागतो समजा, तर 4 किलो मध्ये जर 50% तुम्ही हे ठेवलं हायड्रोपोनिक ठेवलं आणि बाकीचा जर ठेवला तर प्रश्न मिटू शकतो. दुसरी गोष्ट जर मग त्या पद्धतीनं जसं एका ट्रेमध्ये जर 1 किलोचा छोटा जर ट्रे असला तर 1 किलो बी बसतं, त्याच्यामध्ये आपल्याला 7 किलो निघतं. मग त्याच्यामुळे एका ट्रेमध्ये आपल्याला जवळजवळ 3 शेळ्यांचं होऊ शकतं. जर 100 शेळ्या असाल तर मग त्या पद्धतीने आपल्याला दररोज 30 ट्रे काढायला आले पाहिजेत. बरोबर. म्हणजे तर 10 दिवसाने ट्रे काढले म्हणजे आपल्याला 100 शेळ्यांसाठी 300 ट्रेचं युनिट केलं पाहिजेत. पण हा सगळा हिशोब करत असताना हा पहिला प्रश्न घेतला पाहिजे की आपल्याला फक्त हायड्रोपोनिकवरच ठेवायचं का? हायड्रोपोनिक आणि एक लक्षात घ्या की शेळ्यांच्या बाबतीत तरी आमचा असा अनुभव आहे की 100% हायड्रोपोनिकवर शेळ्या ठेवू नये सुरुवातीला. कारण त्यांना कसं असतं की जो हिरवा चारा नैसर्गिक जे आहेत मग त्यांना वाळलेला चारा त्या पद्धतीने द्यावा लागतो. किंवा मग आम्ही एक काम केलं ज्यामध्ये आम्ही मुरघास, हायड्रोपोनिक ह्या 2 गोष्टीवर आणि थोडंसं आजोला असं त्रिसूत्रीचा वापर करून मग तिथं आम्ही हे केलेलं आहे. आणि एकदम चांगले रिझल्ट जे आहेत, वेट गेन जे आहेत गोटा याच्यामध्ये ते वेट गेन चांगले मिळालेले आहेत. त्या त्रिसूत्रीचा वापर जर केला आणि मग हळूहळू आपल्याला त्या हायड्रोपोनिकचा वापर वाढवता येतो. पण सुरुवातीला जर जास्त हायड्रोपोनिक खाऊ घातलं की शेळ्या बुळकण्याचं प्रमाण सुद्धा आढळतं. अच्छा, म्हणजे डॉक्टर साहेब थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं की रवींद्र गोसावी यांनी आता प्रश्न विचारला की आपल्याला मुरघास पण थोडंसं द्यायला पाहिजे, हायड्रोपॉनिकच्या माध्यमातून मका पण द्यायला पाहिजे, थोडा सुकाचारा पण द्यायला पाहिजे
आणि मुख्य म्हणजे बकऱ्यांना शेळ्यांना थोडासा एक्सरसाइज पण झाला पाहिजे. नाही एक्सरसाइज म्हणजे आता सेमी स्टॉल फीडिंग म्हणतो आपण, ते मुक्त अर्धबंदिस्त. गोठे आहे. अर्धबंदिस्त हो. म्हणजे जसं मुक्त गोठे गायांसाठी करतो हो. त्या पद्धतीने शेळ्यांमध्ये सुद्धा मुक्त गोठे करून आपल्याला त्या करणं पद्धतीने आवश्यक आहे. त्यांनी व्यायाम त्यांना होतो आणि मग त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. डॉक्टर साहेब मगाशी आपण उत्तर देत होतात आणि एक मुद्दा आपण जसं नितीन बांगर नाशिकहून ज्यांनी प्रश्न विचारला होता की बुरशी येते का या येतात, आणि त्यांनी विचारलं होतं की प्रथिन, प्रथिनांचं. आणि मला असं वाटतं तुमचं ते उत्तर द्यायचं राहिलं आणि तेवढ्यात एक फोन आला. काय सांगता येईल? प्रथिन्यामध्ये असं आहे की नॉर्मली मकेमध्ये 8 ते 10% जे प्रोटीन असतं हो. ते हायड्रोपॉनिक पद्धतीनं आपण जर हे जर पाहिलं तर साधारण 7व्या-8व्या दिवशी त्याचं प्रमाण 13% वाढत जातं. म्हणजे 30% प्रोटीन याच्यामध्ये वाढतं. प्लस असे काही संशोधन त्याच्यामध्ये झालेलं आहे की त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, याचं प्रमाणही बऱ्यापैकी याच्यामध्ये किंवा वाढत झिंक असतं. किंवा मिनरल मिक्सर मायक्रोन्युट्रिएंट सुद्धा वाढलेले आहेत. म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे आहेत हा. की फक्त जे प्रोटीनचा विषय नाही, मग जे म्हटलं की प्रोटीन तर वाढतंच, परंतु जे मायक्रोन्युट्रिएंट आपल्याकडे समजा झिंक आहेत, तर आम्ही कृषी विज्ञान केंद्राने आम्ही जो एक वर्षभर रिसर्च केला याच्यावर, तर आम्ही सर्व हे मुळामध्ये किंवा पानामध्ये किती प्रमाण वाढतं. तर फक्त आपलं काय असतं, जनावरांना सुद्धा जसं जमिनीला 16 अन्नद्रव्य लागतात तसं जनावरांना सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने अन्नद्रव्य लागतात. बरोबर. विशेषतः आपल्या जमिनीमध्ये झिंकची कमतरता असते, फॉस्फरसची कमतरता असते. आणि जर तुम्ही मक्याचं हायड्रोपोनिक मध्ये रूपांतर केलं तर झिंक झालं, कॅल्शियम झालं, नंतर तुमचं मॅग्नीज झालं किंवा हे जे अन्नद्रव्य हे तर ते वाढतात. ओके. आणि ती वाढल्यामुळे काय होतं की आपल्याला जी कमतरता जी जमिनीतून घेतलं मिनरल तर. मिक्सर हा. मिनरल मिक्सर मधून जे द्यावं लागतं, हो. तर मिनरल मिक्सर मधून सुद्धा आपल्याला जे द्यावं लागतं ते आपल्याला याच्यावर खर्च कमी होतो. बचत करता येऊ शकते बचत आपल्याला. करता येते. सर एक फोन घेऊया. परभणीवरून कुशाल राठोड काही विचारू इच्छितात? विचारा. हॅलो सर. हा कुशालजी विचारा. हा सर, मी परभणीवरून बोलतोय. हा बोला. मला प्रश्न विचारायचा तुम्हाला. हो विचार. मला जो हायड्रोपोनिक्सचा जो ट्रे आहे ना, हो तो ट्रे आपल्याला साधा ट्रे वापरता येईल का, जो आपण मार्केटमध्ये ट्रे भेटतो तो, त्याला खिळे वगैरे मारून? हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की पत्र्याचा ट्रे आणायचा, खाली ड्रेन होलसाठी आपण त्याला भोका पडायची खिळ्यानी, असंच आपल्याला विचारायचं आहे? पत्राचा आणि प्लास्टिकचा ट्रे पण सर. प्लास्टिकचा म्हणताय आपण. सरांना विचारूया. सर काय सांगता? हो. याच्यामध्ये भरपूर काम, म्हणजे आम्ही जवळ 2 वर्ष ट्रे कसा असावा याच्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे. काय होतं की कुठले पण ट्रे जर वापरले आपण तर काय त्याचं आपण 1-2 महिने करू शकतो, पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फंगल ग्रोथ होणं, त्याची वाढ व्यवस्थित न होणं, हे सगळे प्रकार पुढे आपल्याला निदर्शनाला येतात. त्यामुळं आता एक छोटा ट्रे असा एक डेव्हलप केलेला आहे की त्याच्यामध्ये एका बाजूला जरी पाणी सोडलं तरी ते त्या भागामध्ये पूर्ण सगळ्या ठिकाणी पाणी व्यवस्थित पोचलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की जर पाणी सोडलं तर त्याच ठिकाणी थोडं सुद्धा पाणी कुठं साचलं नाही पाहिजे. पाणी जर साचलं त्या भागामध्ये तर त्या ठिकाणी परत फंगल ग्रोथ येणार आणि मग शेतकरी तो व्यवसाय बंद करतो. करतानाच आपण असं करायचं की साधनं एवढी चांगली वापरायची की भविष्यामध्ये आपल्याला कशामध्ये अडचण नाही आली पाहिजे. आपण छोटीशी एखादी गोष्ट 2-4 दिवसासाठी करू शकतो, पण कायमस्वरूपी आपण याच्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर तंत्र शुद्ध पद्धतीनेच आपल्याला पुढे गेलं जाणं महत्वाचं आहे. आवश्यक. डॉक्टर साहेब मला आपल्याला छोटे छोटे प्रश्न आहेत, पण 2-3 प्रश्न मला आपल्याला विचारायचे आहेत की हायड्रोपॉनिक पद्धत जी आहे त्या पद्धतीचे फायदे काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रतिदिन किती किलो आपल्याला बियाणं लागणार आहे, चारा किती उत्पादित होणार आहे, आणि कोणकोणतं बियाणं आपण याच्यासाठी चारा उत्पादन करण्यासाठी वापरू शकतो म्हणजे हायड्रोपॉनिक पद्धतीमध्ये? हायड्रोपोनिकची सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे की जसं म्हटलं की आपल्या कमी जागेमध्ये चांगलं उत्पादन काढता येतं. याच्यामध्ये विशेषतः ज्यावेळेस लागवड आपण म्हणतो की जे फायदे जास्त फायदे जे आहेत, बरोबर, की कमी जागेमध्ये येतं, कमी वेळेत आपल्याला उत्पादन काढता येतात. आणि पाण्याचा जर विचार केला, आज दुष्काळी परिस्थिती आपण बघतो की भविष्यामध्ये आपल्याकडे जमीन कमी होत चाललेली, पाणी कमी होत जाणार आहे. हे 2 प्रश्न आहेत. आणि 2 प्रश्न असताना हा दुग्ध व्यवसाय त्याच्यासाठी कमी करण्याऐवजी मग ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून हे हायड्रोपोनिक आपण जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आणि मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की ज्यावेळेस आपण ट्रेमध्ये बी टाकतो, त्याच्यावर आपण संशोधन केल्यानंतर एक लक्षात आलं की 1 स्क्वेअर फुटाला आपल्याला 330 ग्रॅम बी टाकलं पाहिजेत. नंतर ते हवामान जे आहेत, म्हणजे तापमान किती पाहिजे, 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल तर आपलं उत्पादन चांगलं येतं, किंवा 80 ते 85 डिग्री फॅरनहाईट जर डिग्री टेम्परेचर असलं, ह्युमिडिटी असली, तर मग त्या पद्धतीने आपल्याला तिथं वाढ चांगली होती. किंवा जे पाणी जे आहेत ते पाणी सुद्धा फॉगरच्या माध्यमातून जे पाणी देत असतो तर ते सुद्धा टायमर लावून आपल्याला 2 तासाला एक, म्हणजे हवामानानुसार, तर त्या पद्धतीने हे जे नियोजन आहेत
म्हणजे जे काय उत्पादन घेण्याचं जे नियोजन आहे ते जर त्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने ते 9 ते 10 दिवसामध्ये, कारण तेच वातावरण जर आपलं व्यवस्थित केलं नाही तर उत्पादन आपल्याला त्या पद्धतीने मिळत नाही. आणि म्हणून ते आतलं म्हणजे वातावरण थोडक्यात व्यवस्थित सर ठेवणं. हायड्रोपॉनिक करायचं असेल तर जो पशुपालक आहे त्यांनी तिथे त्याला तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, प्रकाश किती आहे, तो व्यवस्थित मिळतोय की नाही, म्हणजे थोडंसं हे तांत्रिक विषय असल्यामुळे या गोष्टींकडे दररोज लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच्यामध्ये बुरशीसारखं समजा ह्युमिडिटी वाढली, आर्द्रता वाढली तर बुरशीजन्य रोग होऊ शकतात. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे पशुपालकांनी थोडक्यात म्हणजे काय की याविषयीचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा विषय समजून घेतलं तर करणं फार सोपं आहे, खर्च खूप कमी लागतो, कमी जागेत होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सकस आणि पोषक आहार आपल्या गुरांना देऊ शकतो आणि आपली उत्पादकता वाढवू शकतो. आपलं जे आर्थिक जे उत्पादन आहे ते आपण वाढवू शकतो. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की जे आपण बियाणं वापरतो, मग हिवाळ्यामध्ये गहू असो किंवा बाकी इतर सीझनमध्ये मका असो, तर या सीडला जे बियाणं आहे त्याला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की नॉर्मली जर आपल्याकडे बियाणं चांगल्या प्रतीचं असेल तर बीज प्रक्रिया करायची गरजच पडत नाही. पण ज्या शेतकऱ्यांकडे कधी असं वाटतं की फंगल ग्रोथ किंवा रोगराईचे प्रमाण आढळतं तर त्यावेळेला बीज प्रक्रिया करणं महत्वाचं असतं. बीज प्रक्रिया करताना सुद्धा शक्यतो नॅचरल नैसर्गिक पद्धतीचाच आपण जास्त वापर करावा. आम्ही EM सोल्युशन, मेपल कंपनीचं की EM सोल्युशन उपयुक्त जीवाणू, ह्या जीवाणूंपासून एक अर्धा तास आपण पाण्यामध्ये जर भिजत ठेवलं तर त्याच्यामध्ये याची चांगली बीज प्रक्रिया होते. जे पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत की ज्याच्या पुढे फंगल ग्रोथ किंवा फंगल ग्रोथचे जे आहेत त्याच्यामधून फंगल ग्रोथ होणार आहेत, हे त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण नायनाट होतो. म्हणजे सर बीज प्रक्रिया करताना हे जे आपण वापरतोय रसायन असेल ते जैविक रसायन असेल, जैविकच वापर, नैसर्गिक पद्धतीचं वापरलं पाहिजे. कारण शेवटी गुरांच्या पोटामध्ये जाणार आहे. आणि आज सगळीकडे आपण म्हणतो की सेंद्रिय पद्धती, विषमुक्त अन्न आपल्याला पाहिजे. तसंच विषमुक्त चारा जर आपण गुरांना दिलं तर विषमुक्त दूध म्हणजे सेंद्रिय दूध पण आपल्याला मिळेल. आणि त्याला प्रचंड जगामध्ये, संपूर्ण जगात प्रचंड मागणी, वाटेल ती किंमत ग्राहक द्यायला तयार आहे. तर मला असं वाटतं ही पण काळजी घेणं गरजेचं आहे. तर हे जे आपण सांगितलं सर, इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम याविषयी आपण आता सांगितलं, याविषयी थोडंसं विस्तृतपणे आपल्या बळीराजाला समजेल असं मराठीत कसं सांगतात सोप्या भाषेत? EM सोल्युशन म्हणजे एक उपयुक्त जीवाणू. बरोबर. आता हे उपयुक्त जीवाणू काय करतात की सर्वसाधारण पद्धतीमध्ये पाहिलं तर हे दुसऱ्या जीवाणूंना तिथं वाढूनच देत नाही, जे अपायकारक जीवाणू आहेत. बरोबर. आणि त्यामुळे यांची संख्या तिथं वाढते. आणि हे जे उपयुक्त जीवाणू आहेत, जसे की पूर्वी देशी गाईच्या शेणामध्ये हे जीवाणूंची संख्या फार होती आणि हळूहळू मग त्यांची संख्या कमी व्हायला लागली. एक प्रश्न सर मला आपल्याला विचारायचा होता की आपण सांगितलं की पाणी व्यवस्थापन पण खूप महत्वाचं आहे. आणि आता इस्रायलला पण मी बघितलं की अत्यंत मोजून पाणी दिलं जातं, पिकांना दिलं जातं, मोजून पाणी दिलं जातं. याला आपण कस्टमाइज इरिगेशन सिस्टीम म्हणूया. सर हे आता जेव्हा आपण हायड्रोपॉनिकमध्ये या छोट्याशा युनिटमध्ये जेव्हा फॉगर्समधून पाणी देतो तर पाण्याची क्वालिटी, गुणवत्ता ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे त्याचा pH म्हणा किंवा त्याचा EC म्हणा, याविषयी दर्शकांना काय सांगता येईल? सर्वात महत्त्वाची गोष्ट की पाणी हे चांगलंच लागतं, कारण तुम्ही पानातून पाणी देता. बरोबर. म्हणजे जमिनीतून पाणी देणं किंवा मुळातून पाणी घेणं वेगळं. हो. पानातून पाणी देत असताना आपण म्हणतो जर त्याचा क्षार जास्त असला किंवा pH आपण म्हणतो सामू जास्त असला, क्षार जास्त असला तर मग ते स्कॉचिंग येणं किंवा त्याचं जे वाढ जी आहेत ते वाढ खुंटते. म्हणून जनरली 7.5 8च्या दरम्यान जर pH असला आणि EC हा 1 पेक्षा कमी पाहिजेत. हे जर असेल 8च्या पुढे जर pH गेला तर मग त्याचा इफेक्ट आपल्याला त्या पिकाच्या वाढीवर होऊ शकतो. म्हणून पाणी चांगलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की पाणी किती देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आता आपण एक वर्षामध्ये प्रयोग होण्याचा अनुभव आलाय की हंगामानुसार आपलं पाणी दिलं पाहिजे. म्हणजे थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये. तर आता समजा थंडीचे दिवस असले किंवा पावसाळ्याचे दिवस असले तर आपल्याला 2 तासातून जरी टायमर जो आपण ऍडजस्ट केला असतो 2 तासातून 1 मिनिट जरी आपलं पाणी दिलं तर सफिशियंट होतं. मग दिवसातून फक्त आपल्याला जर दिलं तर फक्त ते बी दिवसा पाणी, रात्री पाणी देण्याची गरज नाही. सकाळी 7-8 वाजता तर म्हणजे 12 तासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 6 वेळा टायमर चालू होईल आणि 6 मिनिटं किंवा 8 मिनिटं पाणी द्यावं लागेल. आणि ते जर फॉगर जर बघितलं तर आपल्याला एक 4 लिटरचा 2 लिटरचा 6 लिटरचा फॉगर असतो. जर सगळा जर विचार केला म्हणजे जर आपण 1 किलो, आम्ही ज्यावेळेस हिशोब केलाय की अभ्यासावरून पुढे आलं 1 किलो जर हिरवा चारा तयार करायचा तर जास्तीत जास्त आपल्याला थंडीचे दिवस असेल 1.4 लिटर पाणी लागतं, जवळपास 1.5 लिटर. पण उन्हाळ्यामध्ये ते आपल्याला 1.7 लिटर लागतं, थोडं जास्त पाणी लागतं. परंतु पाणी जर आपल्याला जर चांगलं पाणी नसलं किंवा जास्त पाणी, जसं आता विषय झाला की पाणी जर जास्त झालं तर मग बुरशी वाढण्याचं, सडण्याची क्रिया, पीक पिवळं पडतं. पाणी जास्त होत असेल तर निसर्गाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निसर्गाकडे लक्ष देणं फोन घेऊया. वर्ध्यावरून सागर भिरुडकर काय विचारू इच्छितात? विचारा सागरजी. माझा प्रश्न असा आहे,
सागरजी, तुमचा आवाज येत नाहीये. तुम्हाला मोठ्याने बोलायचं आहे आणि सलग प्रश्न विचारायचा आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की जो आपण हायपरपोनिक पद्धतीने जो चारा उत्पादन करत आहे त्याकरिता जे पाण्याचं जे उपाययोजना करायची आहे ती कशी करायची? हा, त्याविषयीच आता सर बोलत होते की सर पाण्याची उपाययोजना, हा, कारण तेच. विदर्भातले शेतकरी हो. पाण्याचं दुर्भिक्ष मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहे. तर पाण्याचं नियोजन, त्यांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी पाण्यामध्ये जर चारा निर्मिती झाली तर पशुपालक हे करू शकेल आणि दुग्ध उत्पादनाच्या माध्यमातून थोडा का होईना त्यांना आर्थिक नफा मिळू शकेल. तोच महत्वाचा विषय. समजा आपण एक हिशोब धरू की एका गाईला समजा 15 लिटर आपल्याला 15 किलो चारा द्यायचा आहे. एका किलो चारा तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 1.5 लिटर पाणी लागतं. बरोबर. म्हणजे जर 15 किलो जर चारा दिला, आपण 2 किलोचं हायड्रोपोनिक मध्ये रूपांतर केलं तरी 15 किलो चारा दिला जास्तीत जास्त त्याला 22 ते 23 लिटर पाणी लागेल एका गाईला. म्हणजे 22 लिटर जर तुमच्याकडे 5 गाई असेल तर 100 लिटर पाण्यामध्ये आपल्याला तो चारा चारा तयार होऊ शकतो. प्रश्न फक्त इथे असं की आपल्याला योग्य पद्धतीने पाण्याची क्वालिटी. बाकी मग असं म्हटलं, बरेच शेतकरी म्हणतात साहेब आमचं खारं पाणी, मोहचळ पाणी, आणि मग त्या पाण्यातून मग त्यावेळेस आपल्याला सॉफ्टनर किंवा काहीतरी जर वापरून त्या पद्धतीने जर केलं तर हे होतं. बाकी कमी पाण्यामध्येच चारा येणं आणि त्यासाठी खरं हायड्रोपोनिक तंत्रज्ञान आहे. थोडक्यात सर असं आहे की पाण्याचं गुणवत्ता, पाण्याची क्वालिटी ही अत्यंत महत्वाची आहे. जसं आपण मातीचं मृद परीक्षण करतो, खत वापरण्यापूर्वी शेताचं सॉइल अनालिसिस करतो, तसं पाण्याचं आपण जर पृथक्करण केलं हायड्रोपॉनिक करण्यापूर्वी तर मला वाटतं त्याचा नक्की आपल्याला उपयोग येईल. डॉक्टर साहेब, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण हायड्रोपॉनिक विषयी मगापासून ही चर्चा सुरू आहे, पण एक नेमकी पद्धत की सुरुवातीपासून A to Z थोडक्यात सोप्या भाषेत काय सांगता येईल? हायड्रोपॉनिकमध्ये सर्वात पहिली जी गोष्ट आहे, आपल्याला चांगल्या क्वालिटीचं बियाणं निवडता येणं महत्वाचं आहे. बियाण्याची निवड करताना त्याच्यामध्ये त्याची उगवण क्षमता 80% जास्त पाहिजे. हे करताना आपण असंही करू शकतो की आपल्याला जर 500 किलो बियाणं घ्यायचं असेल तर त्यातलं 5-10 किलो बियाणं सुरुवातीला घेऊन त्याची उगवण क्षमता आपण तपासून बघू शकतो. आणि हे बियाणं घेतल्यानंतर साधारण 12 ते 24 तास आपल्याला सुरुवातीला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. बरोबर. आणि त्यानंतर 24 ते 48 तास आपण गनी बॅगमध्ये, बारदानामध्ये हे बांधून ठेवायचे, जेणेकरून त्याची अंकुरण क्षमता जास्त होईल. हो हो. नंतर हे, आणि याचा जो पिरियड आहे, समजा आपण 12 ते 24 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे, हे वातावरणानुसार बदलतं. जसं की 12 तास आपण उन्हाळ्यामध्ये ठेवू शकतो, थंडीमध्ये आपल्याला 24 तास ठेवावं लागेल. आणि बांधून ठेवायची वेळ सुद्धा तशीच आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला अंकुरण क्षमता लवकर येते, जसं 24 तासात, आणि थंडीमध्ये मोड यायला उशीर होतो, त्यामुळे 48 तासापर्यंत आपल्याला बांधून ठेवावं लागतं. अच्छा. त्यानंतर हे तयार म्हणजे मोड आलेलं जे धान्य आहे ते आपण ट्रेमध्ये टाकायचं आहे. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे एका स्क्वेअर फुटाला साधारण 300 ते 350 ग्रॅम या प्रमाणामध्ये हे बियाणं त्या ट्रेमध्ये पसरवायचं आहे. आणि एकदा पसरल्यानंतर आपलं ह्या हायड्रोपॉनिक युनिट मधलं काम संपलेलं आहे. त्यानंतर आपल्याला फॉगरच्या माध्यमातून पाणी द्यायचं. एक सर फोन घेऊया, जळगाववरून अमोल शिंदे काय विचारू इच्छितात? विचारा. अमोल सर. हा सर, हॅलो. हा, विचारा प्रश्न, मोठ्याने विचारा. हो सर, हायड्रोपोनिक विषयी आम्ही खूप प्रयत्न करतोय, म्हणजे करण्यासाठी हायड्रोपोनिक चारा करण्यासाठी आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. परंतु जे टेम्परेचर वगैरे तुम्ही सांगितलं, आर्द्रता ना, तर त्याच्यामध्ये आम्ही नेहमी आम्हाला म्हणजे शंका अपयश जर लेखी तर त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला एक्झॅक्ट सांगितलं की एवढं टेम्परेचर ठेवायला पाहिजे, एवढी आर्द्रता ठेवायला पाहिजे, आणि याच्यासाठी साहित्य कुठे मिळतं हे जर आम्हाला कृषी कार्यालयात जर म्हणजे डायरेक्ट प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं तर ते फार चांगलं होईल साहेब. ते कसं करता येईल? तर शिंदे साहेब, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय, कारण जळगावमध्ये उन्हाळ्यामध्ये विशेष करून खूप टेम्परेचर जातं, अगदी 45-46 डिग्री टेम्परेचर जातं, आणि अशा परिस्थितीमध्ये मग ते तापमान राखायचं आणि आर्द्रता पण राखायची हे अत्यंत कठीण काम आहे, तसं जिकिरीचं काम आहे. पण आपल्याकडे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. मला वाटतं डॉक्टर साहेबांना विचारूया, काय सांगतील सर? याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, फार महत्वाची, कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळा होतं की तंत्रज्ञान जर अपूर्ण, म्हणून एक मी कृषी विभाग ज्यावेळेस आता मोठ्या प्रमाणात अभियान राबवते हायड्रोपोनिकचं, तर त्यांना सुद्धा सांगितलं की हे पूर्ण प्रशिक्षण, एक दिवस कोणी प्रशिक्षण दिल्याशिवाय हे खरं हायड्रोपोनिक सुरू नाही केलं पाहिजे. याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आर्द्रता, तापमान, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्यासाठी फॉगर आहेत. म्हणजे आपल्याला आर्द्रता आणि जर टेम्परेचर, कारण काय होतं बऱ्याच वेळा आता फॉगर चालू करतात, ते फॉगर मग 3-4 तासातून 4 तासातून चालू करतात,
आणि मग उन्हाळा जर असेल, उन्हाळ्यामध्ये काय होतं की उन्हाळ्यामध्ये जर उन्हाचे जर झळा जास्त आल्या बाजूना, तर त्यावेळेस मग आपल्याला समजा पेपर आहे, सॉरी गनी बॅग आहेत, गनी बॅग तर गनी बॅग समजा त्याला जर साईडने टाकल्या, भिजवून ठेवल्या, बरोबर. तर तो सुद्धा आपल्याला टेम्परेचर कमी करता येतात. फक्त उन्हाळ्यामध्ये 1-2 महिन्याचा प्रश्न येतो. थंडीमध्ये समजा आपल्याला असं वाटतं टेम्परेचर आपल्याला कमी करता येत नाही तिथलं, मग थंडीमध्ये सुद्धा आम्ही प्लॅस्टिकचा पेपर जर साईडने जर बांधला, तर थंडीमध्ये सुद्धा आपल्याला ऊब निर्माण करता येते. म्हणजे टेम्परेचर आपल्याला त्या पद्धतीनं एकतर गनी बॅग उन्हाळ्यामध्ये किंवा प्लॅस्टिक पेपर थंडीमध्ये, किंवा ह्युमिडिटी मेंटेन करायचं. ह्युमिडिटी तुम्हाला फॉगरच्या माध्यमातून ह्युमिडिटी चांगली मेंटेन करू शकतात. कारण हे लक्षात घ्या, बऱ्याच वेळा असं होतं की ठीक आहे युनिट उभं केलं, फॉगर लावले आणि आपोआप येईल. जर हे ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मेंटेन केलं नाही, शेवटी त्याच्यावर, कारण याला जमीन नाही खाली, त्याचं पाणी धरून ठेवायला जागा नाही काही. ही पाणी धरून ठेवण्याचं कसं पूर्ण पानाला करायचंय, आणि मग पानाच्या आजूबाजूला हे जर 2 गोष्टी माझ्यामध्ये ठेवल्या, आणि ते जर लक्षात घ्या की ही अनुभवातून, ही गोष्ट अशी असते की आपल्या अनुभवातून लक्षात येतं, अरे टेम्परेचर किती वाढलं. आणि म्हणून सुरुवातीच्या माझ्या मते आपल्याला छोटं थर्मोमीटर मिळतं, किंवा आज दोन्ही हायग्रोमीटर आणि थर्मोमीटर दोन्ही मिळतात. ह्युमिडिटी, आर्द्रता आणि तापमान मोजणी यंत्र बाजारात उपलब्ध आहे. ते जर लावलं तर माझ्या मते थोडंसं आपल्या स्वतः आपण म्हणतो ना की याच्यातून सुद्धा आयडिया येते आपल्या शिक्षण. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की सुरुवातीला जरी अपयश आलं तर खचून जायचं नाही, प्रयत्न करत राहायचा सातत्याने, आपल्याला त्यातून आपल्याला यश नक्कीच मिळेल. एक फोन घेऊया सर. अहमदनगरहून संदीप शिंदे काय विचारू इच्छितात? विचारा संदीपराव. हा डॉक्टर साहेब, तुम्हाला असं विचारायचं आहे. हो विचारा. की मक्या व्यतिरिक्त कोणतं बी चालतं याला, हायड्रोपोनिक्सला, आणि शासनाचं काही अनुदान भेटतं का? विचारूया. मगाशी पण एक प्रश्न आला होता अगोदर, त्यांनी पण विचारलं की शासनाच्या माध्यमातून थोडंसं साहित्य किंवा हे युनिट, छोटंसं युनिट जर शेतकऱ्याला देऊ केलं तर मला असं वाटतं पशुपालकाला तर त्याचा उपयोग होऊ शकेल. डॉक्टर साहेब काय सांगताय? आपण हायड्रोपॉनिक चारा यंत्रामध्ये जर प्रयोग करायचा असेल तर आपण मका आणि गहू या दोन्ही बियाण्यांपासून चांगलं उत्पादन घेऊ शकतो. जसं की मका जिथं उन्हाळ्यामध्ये आणि टेम्परेचर, तापमान ज्या वेळेला जास्त असतं त्यावेळेला आपण मक्यापासून हायड्रोपॉनिक चारा चांगला तयार करू शकतो. आणि दुसरं, ज्या वेळेला तापमान अगदी 25-20 पेक्षा कमी जातं त्यावेळेला आपण गव्हापासून चांगलं उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे हे दोन्ही पिकं आपल्याकडे, दोन्ही जे बियाणे आहेत ते आपल्याकडे स्वस्त मिळतात, त्यामुळं आपण हे वापरू शकतो. थोडक्यात डॉक्टर साहेब आपण असं म्हणाले की हिवाळ्यामध्ये गहू आणि बाकी इतर हंगामामध्ये आपण मक्याचा वापर करू शकतो. डॉक्टर साहेब आपल्याला काही बोलायचं? याच्यामध्ये आम्ही म्हणजे तिन्ही पिकांचा प्रयोग घेतला होता. आम्ही ओट सुद्धा, कारण ओटमध्ये किंवा बार्ली, परदेशामध्ये बार्ली सुद्धा, आपल्याकडे बार्ली मिळत नाही, पण ओट सुद्धा आम्ही प्रयोग घेतला. आणि ओटचं सुद्धा थंडीमध्ये, जसं आता सांगितलं की जसं गव्हाचं होतं तसं थंडीमध्ये ओटचं सुद्धा उत्पादन चांगलं येतं. पण ओटचं कसं की कॉस्टिंग जी किंमत आहे, बियाची किंमत महाग पडते, म्हणून एक, आणि हे मका तर एक म्हणजे आपण म्हणतो की सर्वात चांगलं पीक जे आहे मका येतं. आणि नंतर समजा गव्हाचं सुद्धा थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतात. म्हणजे अशी 3 पिकं आपल्याला हायड्रोपोनिक पद्धतीने चांगलं उत्पादन घेऊ शकतो. सर आता अजून एक माझ्या मनात प्रश्न आला की जसं आपण हायड्रोपोनिक पद्धतीने म्हणजे मातीविना शेती पद्धतीने आपण चारा करू शकतो, तर तो गायींना देऊ शकतो, तर अजून इतर कोणकोणत्या जनावरांसाठी म्हणजे ज्यातून आपल्याला उत्पादन मिळतं तिथे आपण हा चारा वापरू शकतो? आम्ही ते प्रयोग केले. जसं आता म्हटलं की गायांसाठी सुरुवात केली 2013 मध्ये आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली ती गायांपासून. नंतर जसं आता काही शेतकरी विचारलं तर शेळ्यांसाठी चालेल का, बरोबर, शेळ्यांसाठी सुद्धा केलं. आणि विशेषतः आम्ही कोंबड्यांवर प्रयोग केले. ते ओके. कोंबड्यांमध्ये काय असतं की आपण बघतो की गावरान कोंबड्या, विशेषतः ब्रॉयलरचं बोलत नाही किंवा लेयरचं बोलत नाही, पण आपल्याकडे जे आम्ही नवीन जाती आणलेल्या आहेत, श्रीनिधी वगैरे हे जाती आहेत, इम्प्रूव्ह ब्रीड आहेत गावरान कोंबड्याचं, त्याला जर दिलं तर त्याचं वेट गेन आणि अंड्याचं प्रमाण जे आहे तर ते चांगलं वाढतं. म्हणजे आपल्याला थोडंसं जसं पहिलं बघा घास कापून टाकायची, कांदा कापून टाकायची, त्या पद्धतीने ते हायड्रोपोनिक थोडंसं कापून टाकलं, एकदम आवडीनं त्या कोंबड्या सुद्धा हे खातात. सर म्हणजे कोंबडीमध्ये सुद्धा कोंबडीमध्ये सुद्धा बाकीचं बाकांना आपल्याकडे जे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, हे तिन्ही व्यवसायामध्ये आपण बघितलं ना एकदम चांगले रिझल्ट. पण सर ग्रामीण भागामध्ये ज्या महिला परसबागेमध्ये कुक्कुटपालन करतात, मला असं वाटतं त्यांच्यासाठी ते वरदानच आहे. छोट्याशा जागेत घरात पण करतात. घरामध्ये ट्रे तुम्ही बाहेर जर ठेवला आणि फॉगर वगैरे बसायची गरज नाही. आमच्या काही शेतकऱ्यांनी मस्त पाण्याची बाटली घेतली, पुढे झाकणाला छिद्र पाडले आणि दाबून ते आपलं पाणी दाबलं की त्या पद्धतीने ते पाणी थोड्या वेळाने जाऊन पाणी मारून 2-2 तासांनी जाऊन पाणी मारायचे. आणि थोडं मोड आलेलं कडधान्य पण खाऊ घालू शकतो आपण. शेतकरी हा स्वतः एक चांगला संशोधक आहे, त्या पद्धतीनं. आणि फोन घेऊया. नाशिकहून शरद लाळे काय विचारू इच्छितात? शरदराव विचारा. ते हायड्रोपोनिक्स मध्ये जे पाणी देतो त्याच्या शेळ्याचे वजन वाढण्यासाठी काही औषधं किंवा टॉनिक आपण घालतो, तर ते दिले त्याच्यात मिक्स केले चालतील का असं विचारतो. म्हणजे त्या पाण्यामध्ये म्हणताय तुम्ही? नाही, पाण्यामध्ये. हा
हा नाही आम्ही बरोबर चांगला प्रश्न विचारला. तुमच्या मनात जसं प्रश्न आला तर आम्ही 3 वर्षापूर्वी जेव्हा प्रयोग सुरू केला आमच्या मनामध्ये आलं की जर आपल्याला हे हायड्रोपोनिक्सचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला असं काही खतं औषधं टाकून त्याची आपल्याला वाढ करून घेता येईल का. तर त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर प्रयोग केले होते आणि त्याच्यातून वेगवेगळे खतं जे आहेत जे अन्नद्रव्य आपल्या मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा काही खतं आहे त्या खताचे स्प्रे देऊन बघितले. पण एक अनुभव आला की फार मोठा फरक पडत नाही. म्हणजे जर आपण जेवढा खर्च ते म्हणजे जो वायाला जाण्याचं प्रमाण जास्त तर उलट त्याच्याऐवजी आम्ही हा केला की जर कारण कसं होतं की याच्यामध्ये जी वाढ आहे ही फोटोसिंथेसिस म्हणजे जे काही सर्व त्याच्या माध्यमातून होत असे प्रकाश संश्लेषणातून त्याच्यामुळं असं काहीतरी वेगळं त्याच्यातून औषध काढून जर फवारल्यामुळं उत्पादन वाढतं असं लक्षात आलं नाही. किंवा त्याचं अन्नद्रव्य सुद्धा बघितलं की आम्ही समजा नत्र फवारलं किंवा स्फुरद फवारलं किंवा मायक्रोन्युट्रिएंट फवारले हायड्रोपोनिकच्या वापरताना आणि त्याचं आम्ही अनालिसिस केलं. तर अनालिसिस मध्ये सुद्धा फार मेजर न्यूट्रिएंट मध्ये फार चेंज वेगळं आढळलं नाही. म्हणून आम्ही रिकमेंड केलं का सेपरेट वापरायची गरज नाही. थोडक्यात मला पण यांना सांगावं असं वाटेल लाळे साहेबांना की अशा प्रकारचा प्रयोग पण करू नये शेतकऱ्यांनी, कारण त्याच्यातलं प्रशिक्षण त्यांनी घेतलं नाही, त्यातलं ज्ञान त्यांना नाहीये आणि कुठल्याही प्रकारचा असा जर आपण प्रयोग केला आणि कुठले केमिकल्स आपण वापरले तर जनावरांना अपाय होऊ शकतो आणि त्यातून दूध सुद्धा आणि तो नंतर जो ग्राहक आहे त्याला सुद्धा अपाय होऊ शकतो. मला असं वाटतं की रीत सर प्रशिक्षण घेऊन मला वाटतं सर महाबळेश्वरला आपण देणार प्रशिक्षण. हो आणि प्रशिक्षण आमचे दर्शक जर बघत असतील तर महाबळेश्वरला आले तर महाबळेश्वरला प्रशिक्षण देऊ. फलटणला सुद्धा गोविंद डेअरीमध्ये दररोज 50 ते 100 लोक येऊन आणि प्रशिक्षण जर घेतलं नाही तर काय होईल की ही तंत्रज्ञान बदनाम होईल. बरोबर. म्हणजे काय होईल की अर्धवट ज्ञानातून कारण हे असं नाही ना दिलं बी टाकून दिलं आला पाऊस आला किंवा जमीन पाणी दिलं. हे सर्व कसं आहे की आपल्याला मॅनेज करायचंय. म्हणजे वातावरण योग्य वातावरण असताना आपल्याला मॅनेज करून ते वाढवायचंय. थोडक्यात सर आपल्याला आपण सांगताय की पारंपरिक शेती सारखी ही शेती नाही आहे, ही आधुनिक शेती आहे. याच्यात एक तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करून प्रशिक्षण घेऊन जर त्याचा अवलंब आपण केला तर यातून 100% शेतकऱ्याचा बळीराजाचा पशुपालक जो त्याचा फायदा होऊ शकतो. डॉक्टर साहेब आपल्याला एक प्रश्न मला विचारायचा आहे की हे सगळं तंत्रज्ञान आता आपण दोघे तज्ज्ञांनी सांगितलं, दर्शकांनी ऐकलं आणि खूप प्रश्नही विचारले, पण कुठलीही तंत्रज्ञान जेव्हा आपल्याकडे येतं त्याला मर्यादा असतात, लिमिटेशन ज्याला आपण म्हणतो. काय आहे त्याची मर्यादा? यात हायड्रोपोनिक जसं झपाट्यानं ज्या पद्धतीनं वाढत गेलं बरोबर त्याच्यामध्ये काही मर्यादा आपल्या काही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या नाहीत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सुरुवातीला ज्या पद्धतीनं चालू केलं तशाच पद्धतीनं बंद केलं. सगळ्यात महत्वाचं आता जी आपली चर्चा झाली की तंत्रज्ञान, याच्यामध्ये प्रशिक्षण होणं महत्वाचं आहे की आता कुठल्या वातावरणात कुठली पद्धत सूट होईल ही तिथंच करायला पाहिजे. फलटणला ज्या वातावरणामध्ये आपण हायड्रोपोनिक करतो तेच कोकणामध्ये चालणार नाही, तिथं वेगळी पद्धत अवलंबायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे आहे. आणि सुरुवातीला कधी पण आपण जर हायड्रोपोनिक केलं तर सुरुवातीला 2-3 महिने ते फार चांगलं येतं आणि तिथून पुढे फंगल ग्रोथ येण्याची शक्यता असते. त्यामुळे काही ज्या पद्धती आहेत त्याचा अवलंब आपण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला पाहिजे, ही पहिली गोष्ट. सर दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे बियाणं आपण म्हणतो हे बियाण्याची उपलब्धता हा एक महत्वाचा विषय आता राहिला. ज्या झपाट्यानं फलटण परिसरामध्ये हायड्रोपोनिक वाढलं त्याच पद्धतीनं त्यांना परत बियाणं त्या पद्धतीने मिळत नव्हतं. पण आता 2-3 वर्षामध्ये शेतकरी फार हुशार झालेले आहेत. त्यांनी आता ही सगळी बियाण्याची सोय केली, कारण चांगल्या क्वालिटीचं बियाणं मिळणं सुद्धा मुश्किल झालं होतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, ते पण महत्वाचं. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनी संतांनी आपल्याला हे सांगितलंय. आणि तिसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोगराई नियंत्रण. बरोबर. आता आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये रोगराई नियंत्रणाचे जे काही प्रकार आहेत ते काही शेतकऱ्यांना करताच आले नाहीत. बरोबर. आणि त्यामुळे बरेचसे हायड्रोपोनिक बंद केले. आम्ही याच्यावरच जोर दिलाय की नैसर्गिक पद्धतीने आपण याच्यावर भरपूर काम करू शकतो. त्यासाठी आपण बियाणं चांगलं घ्या, पाण्याचं जो पद्धती नियोजन चांगलं करा, ट्रे चांगल्या पद्धतीचं तुम्ही वापरा. आणि या सगळ्या जर पद्धती केल्या तर आपल्याला याच्यामध्ये जे मर्यादा आहेत नक्की यश मिळू शकतं, आपण मात करू शकतो. सर आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, एक छोटासा प्रश्न आहे, थोडक्यात आपल्याला उत्तर द्यायचं आहे. अझोला जसं सायलेज म्हणजे मूर घास, हायड्रोपॉनिक्सनी मका किंवा गहू आणि ॲझोला, तर ॲझोलाचं उत्पादन थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. शेतकऱ्यांनी करावं, त्यातून सुद्धा प्रोटीन्स मिळू शकतात, प्रथिनं गुरांना मिळतात आणि उत्पादकता वाढते दुधाची. काय सांगाल पटकन? नाही, आजोला तर मी म्हणतो की एक वंडरफुल म्हणजे एक निसर्गाने दिलेली वरदान आहे. बरोबर. आणि आज मकामध्ये 9 ते 10% प्रोटीन मिळतात. आजोलामधून आपल्याला जवळ 33 ते 35% प्रोटीन मिळतात. आणि प्रोडक्शन कॉस्ट काय नाही, एक तुम्हाला साधे बेड तयार करायचा आहे, 4x6चा किंवा 8चा बेड तयार करायचा आणि त्या बेडमध्ये एक 3-4 इंच फक्त खाली पाणी राहील, अशा पद्धतीने बेड तेवढं पाणी सोडायचं आणि कल्चर सोडायचं, थोडंसं खाली शेणखत
थोडंसं Single super phosphate. सिंगल सुपर फॉस्फेट टाकून आणि जर कल्चर सोडल्यानंतर तुम्हाला 2-3-4 दिवसांनी उत्पादन सुरू होतं. बरं त्याला डेली खर्च काही नाही ना, की काही त्याला पाणी द्यावं लागते किंवा खतं द्यावं लागतं, ते असं शेवाळ. म्हणजे शेवाळ येते आणि शेवाळ वाढतं आणि ते वाढून तसं खाऊ घातल्यानंतर आणि जे आपण म्हणतो ना की डायजेस्टेबल प्रोटीन म्हणजे सहज पचणाऱ्या प्रथिनं जास्त आहे, सगळ्यात जास्त प्रथिन आहे. आणि म्हणून हा जो प्रथिनांचा जो विशेषतः काय होतं, दुष्काळी भाग असला, जिरायती भाग असला, वाळलेला चारा जास्त येतो, क्रूड फायबर असतं त्याच्यामध्ये, व दुष्काळ याच्यामध्ये प्रोटीन्स कमी असतात. आणि आजोलामधून जर खाऊ घातलं तर ॲझोलातून मिळालं तर प्रोटीन्स आपण proteins 30 ते जास्त 32% प्रोटीन आपण देऊ शकतो. मंडळी, आज दोन्ही तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलंय की अत्यंत कमी जागेत, कमी खर्चात, कमी वेळेत हायड्रोपॉनिक्स म्हणजे मातीविना शेती या पद्धतीने आपण चारा उत्पादन करू शकतो, म्हणजे मका आणि गहू याचा वापर करून. डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं, डॉक्टर भास्कर गायकवाड साहेबांनी आता सांगितलं की अझोला हे सुद्धा कमी जागेमध्ये आपल्याला करता येतो, कमी खर्चामध्ये, ज्यातून प्रथिनं जे सहज पचू शकतील असे प्रथिनं आपण गुरांना देऊ शकतो. त्यांनी उत्पादकता वाढते. आणि मुख्य म्हणजे मूर घास, म्हणजे या तिन्हीचा त्रिवेणी संगम चारा करताना जर आपण केला तर आपल्या गायींची आपल्याला जी उत्पादकता आहे जी आज कमी आहे आणि ज्यामुळे आपल्याला दूध उत्पादनामध्ये आपल्याला प्रॉफिट दिसत नाही, नफा दिसत नाही, तो आपण नक्की मिळवू शकतो मला असं वाटतं. फक्त हे तंत्रज्ञान आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महाबळेश्वरला किंवा गोविंद डेअरीमध्ये आपल्याला जाऊन प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. कारण असं आहे की आपल्याला जर ज्ञान असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. मला असं वाटतं मंडळी की पारंपरिक शेती केली पाहिजे, पण थोडंसं आधुनिक तंत्रज्ञानाचा पण अवलंब केला पाहिजे. असं म्हणतात की दिशा बदलली की दशा बदलते. आपल्याला हायड्रोपॉनिकची दिशा, त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आणि आपली प्रगती साधायची आहे. पशुपालकांना ही माझी नम्र विनंती आहे की या तंत्रज्ञानाचा आपण जास्तीत जास्त वापर करावा, अभ्यास करून. सर, आपण दोघे इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालेला अगदी मनापासून आपल्याला धन्यवाद द्यायचे. पण आमच्या दर्शकांना, नेहमी दर्शकांना मी सांगत असतो की आम्ही आमच्या तुमच्या पत्रांची वाट बघत असतो. ईमेलच्या माध्यमातून किंवा आम्हाला पत्र लिहून सुद्धा आपण आम्हाला सूचना करू शकतात. आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. थोडक्यात आपल्याला पत्ता स्क्रीनवर आम्ही दाखवतोय, या पत्ता त्याची नोंद करून घ्या. नंतर निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी 400030 असा आमचा पत्ता आहे. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला संपर्क करू शकता किंवा आता फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्या संपर्कात राहू शकता आणि आपल्या सूचना करू शकता. सर, आपण इथे आलात, मनापासून धन्यवाद. नमस्कार.